हॅलो एव्हरीवन. पहिल्या 2 लेक्चरमध्ये आपण पहिलं चॅप्टर कवर केलं आहे. आता हा तुमचा 3rd लेक्चर आहे. यामध्ये आपण जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे इंजिनिअरिंगला सुरुवात करतो. जिओमेट्रिक डिझाईन म्हणजे काय, तर ॲक्च्युअली आपण काय ग्राउंडवर कन्स्ट्रक्ट करणार आहोत त्याचं डिझाईन करणं म्हणजे काय, तर अलाइनमेंट, साईड डिस्टन्स, कर्व्स आणि सगळं इतर काय असेल ते सगळं डिझाईन करणं, हा जो पार्ट आहे तो जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवेमध्ये येतो. त्याआधी आपण काही इम्पॉर्टंट टर्म्स बघूया. राईट ऑफ वे. राईट ऑफ वे म्हणजे काय, जर आपल्याला एखादा रोड कन्स्ट्रक्ट करायचा आहे तर त्याआधी आपल्याला लँड ॲक्वायर करावी लागते. त्याशिवाय रोड कन्स्ट्रक्शन होऊ शकत नाही. मग फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्टेट हायवे करायचं आहे, कन्स्ट्रक्ट करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला लँड खूप लागणार आहे. ती आधी तुम्हाला काय ॲक्वायर करावी लागेल. त्यासाठी किती लँड लागते, त्याचा विड्थ किती असतं रोडचा, सगळं कॅल्क्युलेट करून ती तुम्हाला लँड ॲक्वायर करावी लागते. त्याला राईट ऑफ वे म्हणतात. नंतर रोडवे विड्थ. रोडवे विड्थ म्हणजे काय, तर तुम्हाला एक डायग्राम दाखवतो. इथे बघू शकताय तुम्ही. रोडवे म्हणजे काय, तर त्यामध्ये कॅरेज वे म्हणजे काय, तर ज्यावर व्हेकल तुमचे चालतात. फॉर एक्झाम्पल आपण डांबर म्हणतो, म्हणजे टार असतं ते, त्याच्यावर ते व्हेकल चालतं. आणि शोल्डर्स म्हणजे ती साईड पट्टी असते, त्यावर आपण व्हेकल वगैरे उभे करतो थांबण्यासाठी, म्हणजे ब्रेकडाऊन वगैरे व्हेकल झालेलं असतं ते उभे करण्यासाठी. तर दोन्ही जर शोल्डर प्लस दोन्ही साईडचे शोल्डर प्लस कॅरेज वे केलं त्याला काय म्हणतो आपण, टोटल लेंथला त्या रोडवे म्हणतो. तर आपण इथे आता बघू रोडवे म्हणजे काय, तर टॉप विड्थ ऑफ इम्बॅकमेंट और बॉटम विड्थ ऑफ हायवे. इम्बॅकमेंट म्हणजे काय, तर हा पोर्शन दिसतो, तर हा भर टाकलेला पोर्शन, एवढ्या पोर्शनला काय म्हणतात, राईट ऑफ रोडवे म्हणतात. आणि हा पोर्शन ज्याच्यावर ॲक्च्युअल व्हेकल चालतात, रन होतात, त्याला काय म्हणतात, कॅरिएज वे. आता कॅरिएज वे म्हणजे काय, तर द पोर्शन ऑफ रोड वे कन्स्ट्रक्टेड फॉर मूवमेंट ऑफ व्हेहिक्युलर ट्रॅफिक इज कॉल्ड ॲज कॅरेज वे और क्रस्ट. कॅरेज वे हा इथे बघू शकता, ह्या डायग्राममध्ये पण तुम्हाला दिसत असेल, हा ब्लॅक पोर्शन, त्याला काय म्हणतात, कॅरिएज वे. आणि हा साईडचा पोर्शन दिसतोय कर्सरवरने तुम्ही बघू शकता, तर याला म्हणतात शोल्डर. इथे काय करतात, तर इथे दिले आहे इमर्जन्सी स्टॉपिंग लेन पण म्हणतात याला, कारण इथे इमर्जन्सीमध्ये आपण व्हेकल स्टॉप करतो. तर कॅरेज वेची विड्थ किती असते नॉर्मली, तर सिंगल लेन रोड हा किती आहे, 3 लेन आहेत इथे बघू शकता. जर सिंगलच लेन असेल तर त्याची विड्थ किती पाहिजे, तर 3.75 मीटर. जर डबल लेन रोड असेल विदाउट राईज कर्व म्हणजे काय ते पुढे तुम्हाला समजेल. विदाउट कर्व असेल तर 7 मीटर. जर 2 लेन विथ राईज कर्व असेल तर 7.5 मीटर. इंटरमिडिएट कॅरेज म्हणजे ह्या टाईपमध्ये इंटरमिडिएट कॅरेज असेल तर 5.5 मीटर. आणि मल्टी लेन असेल तर त्यासाठी 3.5 पर लेन, म्हणजे 3.5 मीटर पर लेन. आता शोल्डर म्हणजे काय, हा साईडचा पोर्शन दिसतो, याला शोल्डर म्हणतात. द पोझिशन ऑफ द रोडवे बिटवीन द आउटर एज ऑफ पेवमेंट अँड एज ऑफ द टॉप सरफेस ऑफ इम्बॅकमेंट. आता याचा अर्थ तुम्हाला या डायग्राममध्ये समजेल. हे बघा, हा एज आहे कशाचा, कॅरेजवेचा, आणि हा कशाचा, आउटर आहे, तर इम्बॅकमेंटचा आउटर पोर्शन आहे. या इथल्या मधल्या सेक्शनला काय म्हणतोय आपण, तर शोल्डर म्हणतोय. इथे पण तुम्ही बघू शकता, इथे एज आहे ही कॅरेजवेची, आणि हा इम्बॅकमेंटचा एंड आहे. या मधल्या पोर्शनला आपण काय म्हणतोय, शोल्डर. शोल्डर कशासाठी यूज होतोय, तर आपल्याला व्हेकल स्टॉप करायचं आहे इमर्जन्सीमध्ये, तर आपण कशावर नेऊन स्टॉप करणार आहे, या शोल्डरवर नेऊन स्टॉप करणार आहे. हा रोडचा शोल्डर आहे, दोन्ही साईडला शोल्डर्स असतात रोडच्या. नेक्स्ट आहे तो राहिला पॉईंट, ओके, साइड स्लोप. द स्लोप गिवन टू द साइड ऑफ अर्थवर्क ऑफ इम्बॅकमेंट और कटिंग फॉर इट्स स्टॅबिलिटी आर कॉल्ड ॲज साईड स्लोप्स. साईड स्लोप दाखवतो या डायग्राममध्ये तुम्हाला, हा दिसतोय साईड स्लोप लिहिलेला, याला म्हणतात साईड स्लोप. हा साईड स्लोप का देतात, तर समजा हा आपण स्ट्रेट कट केलं तर काय होईल, इथून सगळी माती घसरून खाली येईल, त्यामुळे असं साईड स्लोप देतात. ज्यामुळे काय होईल, इकडच्या कॅरेज वेला काय भेटेल, स्टॅबिलिटी भेटेल. सेम इथे पण तसंच असतं, स्लोप असतो, त्याच्यामुळे काय होतं, इकडे स्टॅबिलिटी भेटेल. इथे पण हा बघा स्लोप दिलेला आहे. का देतात स्लोप, डायरेक्ट कट केलं तर काय होईल,
इथली सगळी माती काय होईल, आत येऊन पडेल, रोडवर येऊन पडेल, त्यामुळे असं स्लोप देतात. तर स्पॉइल बँक म्हणजे हे दिसत आहेत, याला स्पॉइल बँक म्हणतात. हे ढीग दिसतात मातीचे, ते का असतात तर आतमध्ये डिरेक्टली वॉटर येऊ नये, त्यामुळे त्यासाठी ते स्पॉइल बँक असतात. नाहीतर हे नसतील तर डायरेक्ट पाणी आतमध्ये येईल, रोडमध्ये येईल, ड्रेनेजमध्ये येईल, आणि इथे काय होईल, पाणी खूप वाढेल आणि ते रोडवर पण येईल, त्यामुळे ते स्पॉइल बँक्स असतात. तर फॉर्मेशन लेवल हे तुम्हाला सर्वेमध्ये झालं आहे. तर रिड्यूस लेवल ऑफ द फिनिश सरफेस ऑफ अर्थवर्क फॉर द रोड इन इम्बॅकमेंट ऑर कटिंग इज कॉल्ड ॲज फॉर्मेशन लेवल. म्हणजे ही लेवल जी ग्राउंड लेवलला ही लेवल आहे, याला फॉर्मेशन लेवल. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म करायला सुरुवात होते. तर केम्बर म्हणजे काय, द कॉन्व्हेक्सिटी प्रोव्हाइडेड टू द सरफेस ऑफ द कॅरेज वे. म्हणजे काय, त्यालाच केम्बर म्हणतात. म्हणजे आता इथे बघू शकता, याला काय म्हटलं आपण पहिल्यांदा सुरुवातीला, कॅरेज वे. ह्या टोटल पोर्शनला, या लेंथला आपण काय म्हणतो, कॅरेज वे, ज्यावर व्हेकलची मूव्हमेंट होते, त्याला काय म्हणतो आपण, कॅरेज वे. केम्बर म्हणजे काय, तर याला आपण अशी कॉन्व्हेक्सिटी म्हणजे काय, असं उंच करतो, ज्याला सेंटरला राईस प्रोव्हाइड करतो. इथे बघू शकता तुम्ही 70 mm दिलं आहे कॅल्क्युलेशन. ते कॅल्क्युलेशन कसं करतात ते नंतर बघू. याला काय म्हणतात, केम्बर म्हणतात. राईस कॉन्व्हेक्सिटी प्रोव्हाइडेड टू द सरफेस ऑफ द कॅरेज वे. कॉन्व्हेक्सिटी प्रोव्हाइड केली काय, त्याला या पोर्शनला आपण केम्बर म्हणतो, आणि टोटल लेंथ याला कॅरेज वे म्हणतो. क्लिअर असेल सगळ्यांना. इथे 2 डेफिनेशन आहेत. द कॉन्व्हेक्सिटी प्रोव्हाइडेड टू द सरफेस ऑफ कॅरेज वे इज कॉल्ड ॲज केम्बर और क्रॉस स्लोप. द राईस गिवन टू द सेंटर ऑफ द कॅरेज वे अबोव इट्स एज ऑन द स्ट्रेट पोर्शन. ह्या स्ट्रेट पोर्शन आहे त्याच्यावरती आपण काय केलं आहे, राईज केलं आहे, त्यामुळे आणि कनेक्ट केलं तर काय होईल, या राईज होतं आहे पोर्शन, यालाच काय म्हणतात, केम्बर म्हणतात. और क्रॉस स्लोप 2 डायग्राम आहेत, बघू शकता तुम्ही. इथे पण हा केम्बर दाखवलेला आहे. या टॉप पोर्शनला काय म्हणतात, क्राऊन म्हणतात. लक्षात ठेवा, याला क्राऊन म्हणतात. आणि ही साईडला काय आहे, हा शोल्डर मातीच असते, याच्यावर आपण व्हेकल नेऊन उभे करतो इन केस ऑफ इमर्जन्सी. आता केम्बरचा उद्देश काय असतं, आपण हा क्रॉस स्लोप कॉन्व्हेक्सिटी का प्रोव्हाइड करतो. असं फ्लॅट रोड ठेवलं तर काय नुकसान होईल आपलं, आपण का प्रोव्हाइड करतो ही कॉन्व्हेक्सिटी, आणि राईस का करतो सेंटरला, तर काय आपण एक कॉमन सेन्स आहे. तर त्यामुळे काय होईल, तर वॉटर काय होईल, ड्रेन ऑफ होईल रोड सरफेसवरून व्हेकल, त्यामुळे काय होईल, आपल्याला प्रॉपर लेनमध्ये काय होईल, व्हेकल चालवायला चांगलं पडेल. जर पाणी साठलेलं असेल तर व्हेकल काय होतील, व्हेकलच्या मुवमेंटला प्रॉब्लेम होईल, तिथे स्लिप होण्याचे चान्सेस असतात. प्लस काय होईल, इथे जर कॉन्व्हेक्सिटी आपण प्रोव्हाइड केल्यामुळे पाणी खाली जाते. जर असं फ्लॅटच असतं तर काय होईल, पाणी आतमध्ये काय होईल, पर्कोलेट होईल, झिरपेल आतमध्ये, त्यामुळे काय होईल, पूर्ण रोड खचून जाईल. आपण बघतो बऱ्याचदा व्यवस्थित केम्बर प्रोव्हाइड नसल्यामुळे ते काय होतात, रोड खचतात, आणि काय होतं, त्यामुळे ॲटोमॅटिकली मेंटेनन्स कॉस्ट कमी होतं. आता केम्बरचे टाईप्स आहेत, टोटल 4 टाईप्स आहेत केम्बरचे. पहिला कंपोजिट केम्बर, नावातच आहे, दोघांचं कॉम्बिनेशन करून हा केम्बर बनला आहे. इथे द केम्बर विच कन्सिस्ट ऑफ 2 स्ट्रेट स्लोप फ्रॉम एज. इथे बघू शकतात, इथे 2 स्लोप आहेत, ते काय आहेत, दोन्ही साईडला बघा स्ट्रेट आहेत. त्याच्यानंतर काय होतं, एजकडून स्ट्रेट आहे, विथ सर्क्युलर और पॅराबॉलिक क्राउन इन द सेंटर ऑफ कॅरेज वे. आणि सेंटरला काय प्रोव्हाइड केलं आहे, सर्क्युलर क्राउन और पॅराबॉलिक हा कर्व आहे, हा प्रोव्हाइड केला आहे. त्याला काय असं असेल, असं केम्बर तुम्हाला कुठे दिसलं तर त्याला काय म्हणतात, कंपोजिट केम्बर. स्लोप किंवा स्ट्रेट केम्बर हा शक्यतो कुठे आपल्याला दिसतो, आपल्याला आता मुंबई गोवा हायवेला पण दिसतो स्ट्रेट केम्बर. कॉन्क्रीट रोड जिथे असतील तिथे स्ट्रेट केम्बरच प्रोव्हाइड करतात. इथे बघू शकता तुम्ही 2 स्ट्रेट लाईन्स आहेत, 2 स्ट्रेट. हा इथून एजपासून सेंटरपर्यंत म्हणजे एक पार्ट काय स्ट्रेट आहे, उरलेला पण पुढचा काय स्ट्रेट आहे. पण इकडे काय, इथे जरा स्टीप स्लोप आहे, इथे जरा कमी स्लोप आहे. समजलं असेल तुम्हाला. याला स्ट्रेट केम्बर म्हणतात. आणि 2 स्ट्रेट लाईन केम्बर म्हणजे इथे काय असतं, इथे काय असतं, एकच स्ट्रेट लाईन असते. ही डायग्राममध्ये जरा चुकी झाली होती. इथे दिसतंय तुम्हाला एक स्ट्रेट केम्बर आहे, याला स्ट्रेट लाईन केम्बर फ्रॉम एज टू सेंटर ऑफ कॅरेज वे. दोन्ही साईडला बघितलं तरी स्ट्रेट केम्बर असेल. आणि 2 स्ट्रेट लाईन केम्बर इथे 2 पार्ट असतात. म्हणजे कसे असतात, तर एजपासून इथे वाचू शकता तुम्ही, द केम्बर विच कन्सिस्ट ऑफ 2 स्ट्रेट लाईन स्टिपर नियर द एज. एजकडे काय असतात, स्टिपर असतात, आणि फ्लॅटर कुठे असतात, नियर द क्राऊनकडे काय असतात, फ्लॅटर असतात. आणि या टाईपचे कॅरेज वेला काय म्हणतात,
टू स्ट्रेट लाईन केंबर, आणि याला काय म्हणतात स्ट्रेट लाईन केंबर, पूर्ण स्ट्रेट असतो फ्रॉम एज टू क्राऊनपर्यंत काय असतो पूर्ण स्ट्रेट असतो. बॅरल केंबर म्हणजे काय तर कंटिन्युअस कर्व असतो हा. द केंबर विच कन्सिस्ट ऑफ कंटिन्युअस कर्व आयदर इलिप्टिकल और पॅराबोलिक. हा बघू शकता तुम्ही इलिप्टिकल पॅराबोलिक हा कर्व आहे. फ्रॉम कुठून कुठपर्यंत आहे एजपासून ते क्राऊनपर्यंत, परत क्राऊनपासून एजपर्यंत हा कसं आहे पॅराबोलिक आहे. याला काय म्हणतात बॅरल केंबर. हे तुम्हाला क्लिअर झाले असतील टाइप्स ऑफ केंबर. केंबर म्हणजे काय कॉन्व्हेक्सिटी प्रोव्हाइडेड टू द सेंटर ऑफ कॅरेजवे. कॅरेजवे तुम्हाला दाखवला आहे. कॅरेजवे हा कॅरेजवे असतो ज्यावर आपले व्हेकल्स मूव्ह होतात. शोल्डर क्लिअर असेल सगळ्यांना, जिथं आपले ब्रेकडाऊन झालेले व्हेकल्स किंवा इमर्जन्सीमध्ये आपण व्हेकल स्टॉप करतो. डिझाईन स्पीड. डिझाईन स्पीड म्हणजे काय तर तुम्हाला एखादा रोड डिझाईन करायचा आहे. प्रत्येक तुम्ही बघता असं स्टेट हायवेवर व्हेकल चालतात त्याचं स्पीड वेगळं असतं, विलेज रोडवर व्हेकल चालतात त्याचं स्पीड वेगळं असतं, प्लस एक्सप्रेसवेवर गेलात तर तुम्हाला वेगळं स्पीड दिसेल व्हेकलचं. म्हणजे काय तर रोड डिझाईन करताना त्याचं स्पीड ठरलेलं आहे. तुम्हाला स्टेट हायवे डिझाईन करायचं त्याचं स्पीड आहे, नॅशनल हायवे डिझाईन करायचं आहे तर त्याचं स्पीड वेगळं आहे, विलेज रोडचं स्पीड वेगळं आहे. त्याच्यावर काय असतं बरेचसे तुमचे डिपेंड असतं, डिझाईन डिपेंड असतं रोडची. तर डिझाईन स्पीडचं डेफिनेशन काय तर मॅक्झिमम सेफ स्पीड ऑफ व्हेकल अज्युम्ड फॉर जिओमेट्रिकल डिझाईन ऑफ हायवे. आपण मॅक्झिमम स्पीड अज्युम करतो कधी नॅशनल हायवे डिझाईन करताना, विलेज रोड डिझाईन. विलेज रोडला तुम्ही बघता 40चाच बोर्ड असतो, कुठे मॅक्झिमम स्पीड 40च असतं, कुठे तुम्ही नॅशनल हायवेला बघितलं तर 80 दिसतं, कुठे 100 दिसतं. म्हणजे त्या स्पीडसाठी मॅक्झिमम स्पीडसाठी रोड डिझाईन केलेला आहे. तिथे त्यापेक्षा जास्त स्पीड आपण व्हेकलचं वाढवलं तर तो ॲक्सिडेंट तिथे होऊ शकतो. आता कुठचे फॅक्टर्स आपण कन्सिडर करतो रोड डिझाईन म्हणजे डिझाईन स्पीड डिसाईड करताना. तर क्लास ऑफ रोड. नॅशनल हायवेसाठी आताच बोललो आपण वेगळं स्पीड असतं, स्टेट हायवेसाठी वेगळं असतं. प्लस नेचर अँड इंटेन्सिटी ऑफ ट्रॅफिक. कुठे कुठे नॅशनल हायवेज असतात पण ते कुठे एकदम शहरी भागातून पास होतात, सिटीमधून पास होतात, तिथे काय करणार स्पीड कमीच असणार. डिझाईन स्पीड नक्कीच तुम्ही कमी कन्सिडर करणार. टाईप्स ऑफ कर्व. जर कर्वची रेडियसवर पण डिपेंड असतं. तुमचं कर्व जर फ्लॅट असेल तर तुम्ही व्हेकल स्पीडमध्ये मूव्ह करू शकता, पण शार्प कर्व असतील तर काय व्हेकलचं स्पीड डाऊन करावंच लागतं. साईड डिस्टन्स ह्याच्यावर आपण आधीच बोललो आहे. साईड डिस्टन्स म्हणजे काय आपल्याला ड्रायव्हरला समोरचं किती दिसतं. स्ट्रेट रोड असेल तर व्यवस्थित दिसतं, जर बेंड वगैरे असतील म्हणजेच कर्व असेल टर्न असतील तर काय होतं समोरचं आपल्याला क्लिअर दिसत नाही. आपलं व्हिजिबिलिटी काय होते काहीतरी प्रोहिबिशन येतं त्याच्यावर, प्रोहिबिटेड होते. त्यामुळे काय आपण व्हेकलचं स्पीड कमी करतो. साईड डिस्टन्स आणि नॅशनल हायवेला आणि साईड डिस्टन्स मॅक्झिमम ठेवतात कारण एकतर व्हेकल खूप स्पीडमध्ये असतं तिथे, त्यामुळे कर्व वगैरेचे रेडियस पण व्यवस्थित प्रॉपर मेंटेन केली जाते तिथे. नेचर ऑफ टेरेन हे पण डिपेंड करतं ते तुमचं नेचर काय आहे टेरेनचं. ग्रॅडियंट म्हणजे नॉर्मली उतार. इथे तुम्ही फिगरमध्ये बघू शकता, इथे हा उतार आहे. ग्रॅडियंट म्हणजे उतारच. द रेट ऑफ राईज अँड फॉल अलॉंग द लेंथ ऑफ रोड विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. म्हणजे काय हा आता हॉरिझॉन्टल सरफेस कन्सिडर केला तर हॉरिझॉन्टलपासून हा किती राईजवर आहे त्याला काय म्हणतात, राईजवरून हा खाली येतो, ह्या टोटल लेंथला काय म्हणतात आपण ग्रॅडियंट म्हणतो. हा वरचा पोर्शन आणि खालचा पोर्शन कन्सिडर करून जॉईन केला तर आपल्याला समजेल की किती ग्रॅडियंट आहे, किती उतार आहे तिथे. हा पण ग्रॅडियंट बघू शकता. उतार थोडक्यात ग्रॅडियंट म्हणजे चढाव उतार. तर ग्रॅडियंट का प्रोव्हाइड करतो आपण तर नॉर्मली एक एक्झाम्पल घ्या. आपल्याला कोल्हापूर आणि एक कणकवली कनेक्ट करायचं आहे. आता कनेक्टेड आहे पण कनेक्ट करायचं असेल त्यावेळी तर आपल्याला ग्रॅडियंट प्रोव्हाइड करावे लागतील का, लागतीलच ना, कारण तिथे आपल्याला घाटाने जावं लागेल तिथे ना कोल्हापूरमध्ये, त्यामुळे तिथे ते आपल्याला ग्रॅडियंट दिसतात भरपूर. तर ग्रॅडियंटचं उद्देश काय, पर्पज काय, टू कनेक्ट द स्टेशन लोकेटेड ॲट अ डिफरंट लेवल. म्हणजे आता एक्झाम्पल आपण कोल्हापूर आणि सिंधुदुर्गचंच घेतलं तर कोल्हापूरची हाईट एक हाय लेवलवर आहे ते आणि सिंधुदुर्ग जरा लो लेवलवर आहे, खाली आहे. तर ते कनेक्ट कसे काय करतो आहे आपण, ग्रॅडियंटने कनेक्ट करतो आहे आपण. मध्ये दिसतोय आपल्याला घाट, तो काय ग्रॅडियंटने आपण कनेक्ट करतो आहे. अजून काय तर इफेक्टिव्ह ड्रेनेज म्हणजे आपल्याला गटर असतं त्याला आपण काय करतो ग्रॅडियंट प्रोव्हाइड करतो. तुम्ही बघितली असतील रोडच्या साईडला गटर्स असतात ते ग्रॅडियंट असतो, त्याला थोडासा उतार प्रोव्हाइड केलेला असतो का तर ॲटोमॅटिक ते रेन वॉटर काय झालं ड्रेन झालं पाहिजे. तसेच अजून काय टू कन्स्ट्रक्ट द साईड ड्रेन इकॉनॉमिकली, हो त्यासाठी पण आपल्याला ग्रॅडियंट प्रोव्हाइड केला पाहिजे. फॅक्टर्स अफेक्टिंग द ग्रॅडियंट
द नेचर ऑफ ग्राउंड, बरोबर. ग्राउंडच्या नेचरवर तुम्ही जर ग्राउंड लूजच असेल तर तुम्ही काय करणार, ग्रॅडियंट स्टीप प्रोव्हाइड करू शकता का, नाही, तुम्हाला फ्लॅट ग्रॅडियंट प्रोव्हाइड करावा लागेल. नेचर ऑफ ट्रॅफिक, नेचर ऑफ ट्रॅफिक म्हणजे नॅशनल हायवेला तुम्ही स्टीप ग्रॅडियंट प्रोव्हाइड करणार आहात का, नाही. एक विलेज रोड असेल तर तुम्ही स्टीप ग्रॅडियंट किंवा प्रोव्हाइड करू शकता. स्टेट हायवेला पण करू शकता, पण एक्सप्रेस वेला आणि तुम्ही प्रोव्हाइड करणार आहात का, नाही. ड्रेनेज रिक्वायर्ड, आता तुम्ही घाटामध्ये आणि गेला तर तिथे प्रॉपर ड्रेनेज पाहिजे, नाहीतर काय होईल, रस्ता खचून जाईल ना. आणि एक्सप्रेस वेला पण प्रॉपर ड्रेनेज पाहिजे, नाहीतर तुमचा रोड काय खचून जाईल. हे काय फॅक्टर्स काय करतात, अफेक्ट करतात ग्रॅडियंटवर. अजून काय, ब्रिज अप्रोचेस, म्हणजे समजा तुमचा असा उतार आहे आणि इथे तुम्ही लगेच ब्रिज कन्स्ट्रक्ट करू शकता का, नाही. तुम्हाला काय करावं लागेल, हा ग्रॅडियंट इथे कुठेतरी पुढे संपवावा लागेल. आणि तुम्हाला कुठे पण ब्रिजवर बघा, तुम्ही डायरेक्ट तुमचा ग्रॅडियंट ब्रिजवर जात नाही. कसं जाणार, आपण तो कन्स्ट्रक्टच करू शकत नाही, कारण तो ब्रिजवर डायरेक्ट लोड जाईल सगळा आणि ब्रिज तुमचं कोलॅप्स होऊ शकतं. त्यामुळे ब्रिज कन्स्ट्रक्ट करताना फ्लॅट रोड बघतात. हा तुमचा ग्रॅडियंट असेल तर हा ग्रॅडियंट इथेच कुठेतरी आपण कट केला पाहिजे, इथेच तुमचा संपला पाहिजे रोड, आणि इथून हा पुढे फ्लॅट असला पाहिजे आणि इथून तुमचं ब्रिज कन्स्ट्रक्ट होईल पुढे. समजते तुम्हाला, असं आपल्याला ब्रिज अप्रोच कन्स्ट्रक्ट करावं लागेल. प्लस आपला रोड आणि रेल्वे क्रॉसिंग वगैरे असतं, त्यावेळी पण आपण काय, तिथे उतार नसतो शक्यतो. रेल्वेकडे जाताना रूट असेल तर समजा इथे रेल्वेचा हे असेल, ट्रॅक असेल, तर आपण काय करतो, इथला रूट असतो तो काय असतो, फ्लॅट असतो. नंतर इकडे कुठेतरी तुमचे ग्रॅडियंट असतील. काय असं करतात तर याच्यामुळे काय होईल, नाहीतर ॲक्सिडेंट होतील डायरेक्ट गाड्या पुढे आल्या तर. त्यामुळे सेफ्टीसाठी हे सगळं चालतं. तर हे होतं ग्रॅडियंट. आता टाइप्स ऑफ ग्रॅडियंट, तर रुलिंग ग्रॅडियंट, लिमिटिंग ग्रॅडियंट, एक्सेप्शनल ग्रॅडियंट, ॲव्हरेज आणि फ्लोटिंग ग्रॅडियंट, असे 5 टाईप आहेत. तर रुलिंग ग्रॅडियंट नावातच आहे, रूल म्हणजे काय, आपण नॉर्मली ग्रॅडियंट किती प्रोव्हाइड करायचं, उतार किती प्रोव्हाइड करायचं एक ठरलेलं आहे, त्या ग्रॅडियंटला आपण काय म्हणतो, रोलिंग ग्रॅडियंट. द ग्रॅडियंट युजली अडॅप्टेड व्हाईल मेकिंग द अलाइनमेंट ऑफ रोड, म्हणजे नॉर्मली आपण जो ग्रॅडियंट प्रोव्हाइड करतो त्याला रोलिंग ग्रॅडियंट म्हणतात. लिमिटिंग ग्रॅडियंट, लिमिटिंग म्हणजे काय, एक काहीतरी लिमिट असते, प्रत्येक गोष्टीला लिमिट असते, तशीच ग्रॅडियंटला पण लिमिट आहे. त्यापेक्षा आपण ग्रॅडियंट डीप प्रोव्हाइड म्हणजे स्टीप प्रोव्हाइड करू शकत नाही. द ग्रॅडियंट स्टीपर दॅन लिमिटिंग ग्रॅडियंट, सॉरी ग्रॅडियंट इज स्टीपर दॅन रुलिंग ग्रॅडियंट, हे चुकलं आहे थोडंसं, स्पेलिंग मिस्टेक आहे. तर ग्रॅडियंट इज स्टीपर, हा लिमिटिंग ग्रॅडियंट असतो, तर हा रुलिंग ग्रॅडियंटपेक्षा पण स्टीपर असतो, बऱ्यापैकी स्टीप असतो. आणि ही लिमिट असते, शेवटची लिमिट. यापेक्षा आपण जर स्टीप ग्रॅडियंट प्रोव्हाइड करू शकतो आपण, पण जर केला तर व्हेकल्सचं ॲक्सिडेंट होऊ शकतं, ब्रेक फेल्स होऊ शकतात, अजून काही प्रॉब्लेम येऊ शकतात. पावसामुळेचं पाणी डायरेक्ट त्याच्यामुळे व्हेकल काय होतील, त्याच्यावर स्लिप होऊ शकतात. हे सगळ्याची काळजी घेऊन आपल्याला ग्रॅडियंट प्रोव्हाइड करावं लागतं. एक्सेप्शनल म्हणजे काय, तर एक्सेप्शनल कंडिशन्स असतात कुठे कुठे, म्हणजे जिथे एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंडिशन आपण म्हणू शकतो, त्या सिच्युएशनला काय करतो आपण, स्टीपर ग्रॅडियंट प्रोव्हाइड करतो. म्हणजे तो ग्रॅडियंटची एवढा स्टीप असतो की तो लिमिटिंग ग्रॅडियंटची पण व्हॅल्यू क्रॉस करतो, पण कधी, एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंडिशनच्या वेळी फक्त. द ग्रॅडियंट स्टीपर दॅन लिमिटिंग ग्रॅडियंट इज नोन ॲज एक्सेप्शनल ग्रॅडियंट. आणि तो कधी आपण प्रोव्हाइड करतो, एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन असेल त्यावेळीच. ॲव्हरेज ग्रॅडियंट म्हणजे काय, द टोटल राईज अँड फॉल बिटवीन एनी 2 पॉईंट अलॉंग इट्स अलाइनमेंट ऑफ रोड डिवायडेड बाय हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन देम इज नोन ॲज ॲव्हरेज ग्रॅडियंट. म्हणजे काय, समजा 2 कुठचे तरी स्टेशन्स किंवा सिटीज तुम्हाला कनेक्ट करायचे आहेत, तर तिथे टोटल राईज अँड फॉल म्हणजे राईज किती आहे, म्हणजे उंच भाग किती आहे, आणि फॉल किती आहे म्हणजे किती खड्डे आहेत तिथे, सकल भाग किती आहे, ते टोटल कॅल्क्युलेट करायचं. आणि आपण राईज आहे तो कट करून तो फॉल आहे तिथे तो फिलअप करायचा, आणि तो एक ग्रॅडियंट तयार होतो, त्याला काय म्हणतो आपण, ॲव्हरेज ग्रॅडियंट. टोटल राईज अँड फॉल बिटवीन एनी 2 पॉईंट अलॉंग इट्स अलाइनमेंट, हे टोटल, आणि तो आपण कॅल्क्युलेट करतो त्याला आपण काय म्हणतो, ॲव्हरेज ग्रॅडियंट. फ्लोटिंग ग्रॅडियंट, द ग्रॅडियंट ऑन विच अ मोटर व्हेकल मूव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड कंटिन्यू टू डिसेंड with the same speed without application of power or brake is called as floating gradient. असे पण ग्रॅडियंट असतात कुठे कुठे, जिथं आपल्याला ॲक्सेलरेट पण गाडी करावी लागत नाही आणि ब्रेक पण लावावी लागत नाही, आणि ती नॉर्मल आपल्या स्पीडमध्ये चालते. असे ग्रॅडियंट आपल्याला भरपूर वेळा गाडी चालवताना आपल्याला समजते. तुम्ही जर व्हेकल ड्राईव्ह करणारे असाल तर
तुम्हाला ते इमॅजिन करू शकता तुम्ही. असे ग्रॅडियंट आपल्याला उतार दिसतात जिथं आपल्याला ब्रेक पण अप्लाय करावे लागत नाही, प्लस आपल्याला गाडी काय पॉवर पण गाडीची यूज करावी लागत नाही आहे तिथे. असे ग्रॅडियंट असतात, त्यांना आपण काय म्हणतो फ्लोटिंग ग्रॅडियंट. गाडी डायरेक्ट फ्लोट होते अशीच वाटते आपल्याला, फ्लोटिंग ग्रॅडियंट. अजून लास्ट आहे मिनिमम ग्रॅडियंट. द मिनिमम डिझायरेबल स्लोप इसेन्शियल फॉर द इफेक्टिव्ह ड्रेनेज ऑफ रेन वॉटर. म्हणजे मिनिमम ग्रॅडियंट कुठे प्रोव्हाइड करतात, तर ड्रेनेजला, म्हणजे गटर साईडला असतात तिथे काय केलं पाहिजे, मिनिमम ग्रॅडियंट प्रोव्हाइड केला पाहिजे. नाहीतर पाणी फ्लो कसं होणार खाली, ते साठून राहील, ते नंतर रोडवर येईल, म्हणजे सगळेच प्रॉब्लेम्स होतील. त्यामुळे काय करतो आपण, मिनिमम ग्रॅडियंट प्रोव्हाइड करतो. कशासाठी, ते इफेक्टिव्ह ड्रेनेज ऑफ रेन वॉटर. हे होते तुमचे टाईप्स. कशाचे, ग्रॅडियंटचे टाईप्स होते. ग्रॅडियंटचे डेफिनेशन बघितले, फॅक्टर्स अफेक्टिंग ग्रॅडियंट बघितले, टाईप्स ऑफ ग्रॅडियंट बघितले, डिझाईन स्पीड बघितलं आपण, डिझाईन स्पीड कशावर डिपेंड आहे ते पण बघितलं, केंबर्स बघितलं, टाईप्स ऑफ केंबर बघितला, पर्पज ऑफ केंबर बघितलं, शोल्डरचे यूज बघितला, शोल्डर म्हणजे काय, कुठपर्यंत तो पोर्शन असतो तो बघितला. त्या डायग्राममध्ये एकदा परत बघूया आपण. रोडवे, कॅरेजवे म्हणजे काय, ज्यावर व्हेकल मूव्ह होतात त्याला आपण काय म्हणतो, कॅरेजवे म्हणतो. रोडवे म्हणजे काय, जो कॅरेजवे प्लस शोल्डरचा पोर्शन एकत्र केला तर काय होतो, रोडवे होतो. शोल्डर म्हणजे काय, एज ऑफ कॅरेजवे प्लस आउटर एज ऑफ एम्बॅकमेंट और कटिंग, त्याला काय म्हणतो आपण, शोल्डर म्हणतो. क्रॉस साईड स्लोप असतो, का प्रोव्हाइड करतो ते साईड स्लोप का प्रोव्हाइड करतात, तर पूर्ण हा कॅरेजवेला सपोर्ट स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी आपण प्रोव्हाइड करतो. हा पोर्शन याला बर्न म्हणतात. बर्न हा का प्रोव्हाइड करतात, तर सेम आहे इथे पण हा क्रॉस स्लोप जर आपण इथे पुढे प्रोव्हाइड केला एकदम ड्रेनेजच्या इथे, तर काय होईल, हा पोर्शन खचून जाईल. त्यामुळे त्याला हा पण एक स्टॅबिलिटी देण्याचंच काम करतं. तर हा ड्रेनेज आहे, आपण सगळ्यांनी बघितलं असेल गटर्स. ह्याची डिटेल्स पुढे तुम्हाला लास्ट चॅप्टरमध्ये आहे. तर ह्या लेक्चरमध्ये आपण ही सगळी डिटेल्स बघितली. साईड डिस्टन्स वगैरे आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू. हा लेक्चर मिनिमम 2 ते 3 वेळा बघा तुम्हाला, तरच हा समजेल. नवीन आहे तुमच्यासाठी सगळं आहे, त्यामुळे तुम्ही 2 ते 3 वेळा हा लेक्चर बघा. रोड मार्जिन म्हणजे काय असतं, तर हा पोर्शन असतो, कुठून असतो, तर शोल्डरच्या एजपासून ते रोड बाउंड्रीपर्यंत हा पोर्शन असतो. याला आपण काय म्हणतो, रोड मार्जिन म्हणतो. तर हे व्यवस्थित सगळं बघा. आणि काय डाऊट असेल तर तुम्ही मला टेलिग्रामवर मेसेज टाका. चला इथे थांबूया आपलं लेक्चर. थँक्यू.